हॅलो मित्रांनो, मी आहे गायत्री. चला आज बनवूया साबुदाणे. साबुदाणे बनवण्यासाठी मी 4 ते 5 तास अगोदरच साबुदाणे हे भिजत घातले होते आणि त्याच्यासाठी मी शेंगदाणे तळून घेतले अगोदर. शेंगदाणे तळून घेतल्यानंतर त्यांना मी साबुदाण्यावरतीच टाकले होते आणि लगेच मी 2 कच्चे बटाटे घेतले, त्यांचे सालपट काढून घेतले आणि हे असे कापून घेतले. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही उकडलेला बटाटाही टाकू शकता. आणि त्याच्यासाठी मी कूटही करून ठेवलं होतं. 1 वाटी शेंगदाण्याचं कूट करून ठेवलं होतं. ते थोडं मी जाडसरच ठेवलं, कारण बारीक केल्यानंतर ते साबुदाण्यात चांगलं एवढं नाही लागत म्हणून. आणि त्याच्यात मी हिरव्या मिरच्याही 4-5 कापल्या होत्या. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लाल मिरची पावडरही टाकू शकता, पण ते डायरेक्टली तुम्ही साबुदाण्यांवरती असं टाका. असं तेलात नका टाकू, जशी हिरवी मिरची तळण्यासाठी टाकतो तसं. मी अगोदर मग हिरवी कढईत तेल टाकलं आणि मग हिरवी मिरची ही तळून घेतली आणि लगेच जे मी बटाटे कापले होते ते मी त्याच्यात टाकून दिले. याच्यात तुम्ही जिरंही टाकू शकतात. आमच्या घरात जिरं टाकलेले साबुतांदूळ आवडत नाही पोरांना, म्हणून आम्ही नाही टाकत. म्हणून तुम्ही टाकू शकतात अगर तुम्हाला टाकायचे आहेत तर. आणि बघा बटाटे चांगले असे मी ब्राऊन कलर असे तळून घेतले, थोडे असे नरम, म्हणजे की जे सॉफ्ट व्हायला पाहिजे, म्हणजे ते कच्चे बटाटे होते ना, थोडे सॉफ्ट व्हायला पाहिजे म्हणून. आणि लगेच मी ना जे भिजवलेले आपले साबुदाणे होते ते टाकले, त्याच्यात ते तळलेले शेंगदाणे होते मी वरती टाकलेले ते असे त्याच्यात टाकून दिले. आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ना हे बघा साबुदाणे ना व्यवस्थित जास्त वेळ भिजवले ना ते जास्त सॉफ्ट होतात. मी 4 ते 5 तास भिजवले म्हणून ते एकदम नरम असे सॉफ्ट झालेले. आणि मग नंतर याच्यात शेंगदाण्याचं कूट आणि चवीप्रमाणे मीठ आणि चिमूटभर साखर. साखर पण ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची तर तुम्ही टाका, नाही टाकली तरी चालेल, ठीक आहे. आणि तुम्ही हे साबुदाणे दहीबरोबर, कोणी ताकाबरोबर असे खाऊ शकतात. आणि कोणाला नाही आवडत दही ताक तर लिंबू टाकून खावा, किंवा तुम्हाला लिंबूही नको आहे तुम्ही डायरेक्टली असे खाऊ शकतात साबुतांदूळ, तुम्हाला तुमची आवड आहे. आणि हे एकदम सॉफ्ट झालेले माझे साबुतांदूळ एकदम. मी असे हे कालवून घेतले बघा खालीवरती असे तेलात व्यवस्थित मस्त. आणि एवढे, आणि कधीही लक्षात ठेवा साबुदाण्यात एकदम कमी, म्हणजे कमी तेलाचं प्रमाण ठेवा, कारण ऑलरेडी त्याच्यात शेंगदाणे असतात म्हणून ते जास्त एकदम तेल जास्त धरत नाही, ते एकदम ओले ओले होतात. म्हणून त्यापेक्षा तुम्ही त्या अगोदरच तेल कमी टाका साबुदाण्यात. हे